नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर आज मेसमध्ये आज आपण संडे स्पेशल मस्त अशी मच्छी फ्राय करूया. कर्ली मच्छी आणि बांगडा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर, टमाटर याची प्युरी तयार करून घेतली. घरगुती मसाला, लाल काश्मीरी मिरची पावडर, धना पावडर, हळद, मीठ टाकून मसाला मिक्स करून घेतला. आता कर्ली मच्छी आणि बांगडा आपल्याला मसाल्यामध्ये कोटिंग करून 15 ते 20 मिनटं असंच मुरत ठेवायचे आहे. असं केल्याने मच्छी चांगली टेस्टी होते. आता 15 ते 20 मिनटं मी मुरत ठेवली होती. नंतर पॅनमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये कर्ली मच्छी मी पहिल्यांदा फ्राय करायला घेतलेली आहे. स्लो गॅस करून त्याच्यामध्ये कर्ली मच्छी सोडून घेतली. आलटी-पलटी करून दोन्ही साईडनी एकदम क्रिस्पी होईपर्यंत मच्छी फ्राय करून घेतलेली आहे. आता तुम्ही म्हणता मच्छी करपली काय? तर करपली नाही आहे. एकदम क्रिस्पीपणा मच्छीला आलेला आहे, म्हणजे टेस्टी पण तेवढीच लागते. आता लगेच मी बांगडा फ्राय करून घेतलेला आहे. तर दोन्ही मच्छी मी व्यवस्थित अशी फ्राय करून झालेली आहे. तर तुम्ही कशी कर्ली मच्छी आणि बांगडा फ्राय करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या मच्छी खायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.